अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गेली 10 वर्ष हेरले हायस्कूल हेरले यांचे मालकी व्यवस्थापन श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेकडे आहे। सदर संस्थेचे मूळ संचालक मंडळातील अंतर्गत गटबाजींमुळे झालेल्या हस्तांतरणाबाबत कोर्टात दावा सुरू होता। यामध्ये संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर अरविंद नाईक व सचिव श्री सतसिंग तोडकर यांनी जिल्हा कोर्टाबरोबर हायकोर्टात या अनुषंगाने याचिका दाखल केलेली होती। याचिका कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट संदीप कोरेगावे व सुप्रिया कोरेगावे यांनी भक्कमपणे बाजू मांडली। यावेळी राज्यातील काही झालेल्या निकालाचा आधार घेत हायकोर्टाचे न्यायाधीश संदेश पाटील व वृषाली जोशी यांच्या बेंचनं महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 ऑगस्ट 2014 रोजी पारित केलेला आदेश आणि उपसंचालक शिक्षण कोल्हापूर यांनी 7 एप्रिल 2014 रोजी सादर केलेला अहवाल रद्द करण्यात आल्याचं सांगितलं। त्याचबरोबर सदर झालेला व्यवहार हा गावातील नागरिकांच्या सहमतीशिवाय झाला असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था व्यवस्थापन हस्तांतरण अधिनियम 1971 आणि त्या अंतर्गत 1972 मध्ये तयार करण्यात आलेल्या नियमांमधील तरतुदीनुसार योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत। सदर आदेश आजपासून 3 महिन्यांच्या आत अंमलात यावा असे निकालात नमूद केले। त्यामुळे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेला या आदेशाने चपराक बसली आहे। शासन मान्यतेसह जवळपास 3 एकर 11 गुंठेसह अन्य स्थावर मालमत्तेचं मूळ संस्थेकडे फेर हस्तांतरण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी चर्चा ग्रामस्थांच्यातून ऐकायला मिळते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।